ओके गाइस, सो आय होप यू फाइंड इट व्हॅल्युएबल टुडेज सेशन. येस, नो. ओके. काही मुख्य गोष्टी राहिलेल्या आहेत आजच्या सेशनच्या, जे की पुढचे 20 मिनिटं चालणार आहेत. सो आर यू विथ मी फॉर नेक्स्ट 20 मिनिट्स? येस, नो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज सेशन. आर यू विथ मी? टाईप येस इन द चॅट बॉक्स इफ यू आर विथ मी. ओके. असं म्हणतात की मोती जे असतात ना, मोती ते कुठे असतात? आता काही लोक म्हणतील सागरात असतात मोती, समुद्रात असतात मोती, है ना? राईट. पण मी तुम्हाला सांगतो, मोती कुठे असतात माहिती आहे का? मोती असतात गहराईयों में. हॅलो. मोती कुठे असतात? गहराईयों में. जेव्हा मी सेशन चालू करतो ना, तेव्हा जे लोक जॉईन होतात त्यामधले बरेच लोक ड्रॉप होऊन जातात 15-20 मिनिटानंतर, अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर. हळूहळू हळूहळू लोक ड्रॉप होतात. बट जे लोक शेवटपर्यंत राहतात त्यांना मी काहीतरी व्हॅल्युएबल देतो डेली. आजही देणार आहे, उद्या देणार आहे, परवाही देणार आहे. ओके. सो आज ते व्हॅल्युएबल गोष्ट काय आहे ते आपण आता सुरुवात करू. ओके. चलो, लेट स्टार्ट. इज माय स्क्रीन विजिबल? ओके. आता पुढचे 15 ते 20 मिनिटं जे आहे ना, अगदी लक्ष देऊन ऐका. काय मिस नका करू, कारण हे फार इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. आय होप आवाज व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे. आवाज असला पाहिजे, व्हिडिओ नसला तरी चालते. ओके. सो मी तुम्हाला सांगितलं की किती वेळ लागणार आहे. 15 ते 30 दिवसाचा वेळ लागणार आहे आपल्याला. फेसबुकमध्ये किती प्रकारच्या ऍड असतात? फेसबुकमध्ये 6 प्रकारच्या ऍड असतात, ज्या तुमच्या समोर आहेत. पहिली ऍड आहे अवेअरनेस, दुसरी ऍड आहे ट्रॅफिक, तिसरी आहे एंगेजमेंट, चौथी लीड, पाचवी ऍप प्रमोशन, सहावी सेल्स. ह्या ऍड काय आहेत हे मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगेल डिटेलमध्ये. ठीक आहे. आता मी पुढे जातो, कारण की आपला थोडासा एक पोर्शन बाकी आहे जो की इम्पॉर्टंट आहे. तर ह्या 6च्या 6 ऍड तुम्ही ऍडव्हान्स लेवलमध्ये आमच्यासोबत शिकता. पण यामधली एक ऍड, एक पहिली ऍड अवेअरनेस ऍड, हे तुम्हाला आम्ही या 3 दिवसाच्या सेशनमध्ये शिकवतो. ठीक आहे. ते कधी शिकवतो ते मी सांगणार नाही. कदाचित आज, कदाचित उद्या, कदाचित परवा, त्या कारण तुम्ही 3 दिवस सेशन अटेंड केलं पाहिजे. ओके. एक ऍड मी शिकवतो, पण हे तुम्हाला मी 100% सांगतो. पुढचा विषय आहे ऑडियन्स. हा फार इम्पॉर्टंट विषय आहे आणि याच्यावर तुम्हाला आज होमवर्क असणार आहे. हे होमवर्क जर का तुम्ही केलं, तर मी तुम्हाला बोललो ना की 40% काम मी तुमचं करून दिले या 3 दिवसामध्ये. सो हे होमवर्क तुम्ही जर का केलं तर समजून घ्या तुमचं 40% काम झालं. ओके. म्हणजे 2-3 दिवसाचं बरं का, एका दिवसाचं नाही. आज आणि उद्याचं होमवर्क केलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. विच ऑडियन्स फॉर हुम, हे समजून घ्या जरा आता शांततेत. ओके. लक्ष देऊन ऐका आता मी काय म्हणतो. ऑडियन्सचा अर्थ काय सगळ्यात पहिले? ऑडियन्स म्हणजे ते लोक ज्यांना तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे किंवा ज्यांच्यापर्यंत तुम्हाला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट घेऊन जायची आहे, ते लोक म्हणजे तुमच्यासाठी कोण आहेत? ऑडियन्स आहेत. आता या ऑडियन्समध्ये जनरली 3 प्रकार असतात. जनरली पहिला आहे कोल्ड, दुसरा आहे वॉर्म आणि तिसरा आहे हॉट. आता कोल्ड, वॉर्म आणि हॉट काय आहे हे जरा 2 मिनिटं समजून घ्या. लाईफ टाईम तुमच्या कामात येईल, हे लक्षात ठेवा. हा कोर्स जाऊ द्या, पण हे लाईफ टाईम कामात येईल. कोल्ड म्हणजे अशी ऑडियन्स जी तुम्हाला ओळखत नाही. याला मी म्हणतो मराठीमध्ये डोंट नो. ओके. जी तुम्हाला ओळखत नाही. वॉर्म म्हणजे ती ऑडियन्स जी तुम्हाला थोडीशी ओळखते. याला मी मराठीमध्ये म्हणतो लिटिल नो. ओके. आणि तिसरं आहे हॉट ऑडियन्स. ती म्हणजे जी तुम्हाला पूर्ण ओळखते, फुल नोन. ओके. आता याचा अर्थ समजा. 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. पहिली ऑडियन्स ती की ज्यांना तुम्ही किंवा जे ऑडियन्स तुम्हाला बिलकुलच ओळखत नाही. म्हणजे तुम्ही कालपर्यंत तुम्ही सागर गारवे कोण आहे याला ओळखत होते का? नाही. तुम्ही ऍड पाहिली आणि तुम्ही क्लिक केला आणि आले. चला बघू यार काय शिकवतो हा माणूस. चला बघू आता हा काय नवीन सांगतो. कोल्ड म्हणजे तुम्ही कोण आहात? कोल्ड आहात माझ्यासाठी, कोल्ड ऑडियन्स. पण आजचं सेशन अटेंड केल्यावर जर का तुम्हाला विचारलं मी शेवटी की सागर गारवेला ओळखता का, कसं शिकवता, तुमचं एक ओपिनियन असेल. ओके. की चांगलं शिकवतो किंवा वाईट शिकवतो, दोनपैकी एक ओपिनियन असेल तुमचं. म्हणजे तुम्ही कोण आहात? वॉर्म ऑडियन्स. आता तुम्ही मला थोडेसे ओळखता. तुम्ही चांगलं म्हणता वाईट म्हणता तो भाग वेगळा आहे, पण ओळखता. राईट. नंबर 3, 3 दिवस माझं सेशन अटेंड केल्यानंतर जे लोक माझ्यासोबत जुळतील ते माझ्यासाठी कोण आहेत? हॉट ऑडियन्स. आणि ते मला पूर्ण ओळखतील, कारण ते पुढचे 2 महिने 3 महिने कदाचित माझ्यासोबत राहतील. सो त्यांना एक्झॅक्ट माहीत पडेल की वेदर दिस पर्सन इज गुड ऑर बॅड, वॉट एव्हर जे काय असेल ते, ऑर व्हेरी गुड जे काय असेल. तर तुमच्या बाबतीत सुद्धा हेच होते. तुमचा कस्टमर हा तुमच्यासाठी पहिले कोल्ड असतो,
नंतर तुम्हाला त्याला वॉर्म करायचं असते आणि नंतर त्याला हॉट करायचं असते. हे आपण शिकणार आहोत 3 दिवसाच्या स्ट्रॅटजीमध्ये, डोंट वरी. पण हे समजलं तुम्हाला, हे ऑडियन्सचे प्रकार आहेत. पण फेसबुकमध्ये हे तीनलाच या दोन मध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि हे टेक्निकल नाव आहेत त्याचे. पहिलं नाव आहे कस्टम आणि दुसरं आहे लुक लाईक. आता लुक लाईकचा अर्थ काय आहे माहिती आहे का? की तुम्हाला तुमच्याकडे समजा 100 लोकांचा डेटा आहे, पहिल्या कस्टमरचा किंवा व्हॉट एव्हर. तुम्ही तो डेटा फेसबुकला देता. फेसबुकला देता म्हणजे त्याच्या घरी वगैरे नेऊन देत नाही तुम्ही, त्याला अपलोड करता तो डेटा. आणि त्याला सांगता की मला ह्या लोकांसारखे अजून 1 लाख लोक शोधून दे किंवा 10,000 लोक शोधून दे. आणि फेसबुक ते लोक शोधतो तुमच्यासाठी. हे मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये सांगेल. पण आता जेवढं समजते तेवढं समजून घ्या. आय नो की यू आर बिगिनर. ओके. तर लुक लाईकचा अर्थ काय आहे? की जसे लोक तुमच्याकडे आता आहेत तसेच लोक शोधणे किंवा तसेच लोकांपर्यंत जाणे, नंबर वन. कस्टमचा अर्थ काय आहे? की तुम्ही स्वतः तुमची ऑडियन्स तयार करता, की तुम्हाला कसे लोक पाहिजे. आता हे कस्टमला थोडं आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. ओके. जस्ट अ मिनिट. हे समजलं का? आधी हे सांगा मला, येस नो इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. कस्टमला आपण थोडं समजून घेऊ. त्याला टार्गेटेड ऑडियन्स पण म्हणता येईल आपल्याला. ओके. आता हे काय असते हे समजून घ्या जरा. एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल घेतो जे की माझं फेवरेट एक्झाम्पल आहे, नेहमीच घेतो मी हे. एक्झाम्पलसाठी तुमची एक शू कंपनी आहे, शू म्हणजे तुम्ही शूज बनवता. ओके, शूज बनवता. आणि तुम्ही शूज बनवता फक्त 10 ते 20 वर्षांच्या मुलांसाठी. मुलं म्हणजे त्यात मुलं आणि मुली दोन्ही आलं. ओके. मुलं म्हणजे लहान, चिल्ड्रेन, किड्स. ओके. किड्ससाठी तुम्ही हे बनवता. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही उत्तर द्यायचे बरं का चॅटबॉक्समध्ये. आता तुम्ही उत्तर जर का बरोबर दिले तर समजून चला की तुम्हाला हा पहिला दिवस समजला. आणि तुम्ही पुढेही 3 दिवस प्रॉपर समजायला ऍड. म्हणजे तुम्हाला इथून जाताना असा काहीतरी कॉन्फिडन्स असेल तिसऱ्या दिवशी, की नाही मला ऍड येते बाबा, मला ऍड समजते. ओके. आता मला सांगा एक पहिली गोष्ट, जर का माझी एक शू कंपनी आहे आणि मला त्याची ऑनलाईन ऍड करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने मला तो शूज विकायचा आहे. 10 ते 20 वर्षांच्या मुलांसाठी मी ते शूजचं प्रोडक्शन करतो. आणि माझी कंपनी जी आहे ती महाराष्ट्रात आहे. ओके. MH म्हणजे महाराष्ट्रात आहे. तर मी कोणाला टार्गेट करेल? मी तुम्हाला ऑप्शन पण देतो, कोण बनेगा करोडपती सारखे ऑप्शन देतो मी तुम्हाला. ऑप्शन नंबर 1, मी 10 ते 20 वर्षांच्या मुलांना टार्गेट करेल. ऑप्शन नंबर 2, मी त्यांच्या पॅरेंट्सला टार्गेट करेल. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. त्यांच्या पॅरेंट्सला. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 लिहिलं तरी चालेल. ऑप्शन नंबर 1 काय आहे? मी मुलांना टार्गेट करेल. ऑप्शन नंबर 2 काय आहे? की मी पॅरेंट्सला टार्गेट करेल. ऑप्शन नंबर 2 ज्यांनी ज्यांनी लिहिलेला आहे, खूप फास्ट मध्ये गेले आता कमेंट, कारण की लोक भरपूर जॉईन झालेले आहे आज. ओके. सो ऑप्शन नंबर 2 ज्यांनी लिहिलेला आहे, दे ऑल आर राईट. का बरं? कारण 10 ते 20 वर्षाच्या मधातला जो मुलगा किंवा मुलगी आहे, जनरली म्हणतोय मी, जनरली तो स्वतः मार्केटमध्ये जाऊन विकत घेणार नाही. जनरली कदाचित 2 4 5 नमुने असतील की जे जाऊन घेतील, पण जनरली नाही घेणार. म्हणजे आपल्याला ऍड कोणाला दाखवावं लागेल? पॅरेंट्सला. म्हणजे इथं तुमचा ऑडियन्स कोण झाला हो? सांगा बरं. टार्गेटेड ऑडियन्स कोण झाला तुमचा इथे? पॅरेंट्स. ओके. आता अजून थोडं डीप मध्ये जाऊ आपण, समजून घ्या. आता हे का सांगतोय हे पण सांगणार आहे मी तुम्हाला, म्हणून म्हटलं पुढचे 20 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं लक्ष देऊन ऐका. पॅरेंट्स हा आपला टार्गेटेड ऑडियन्स झाला. ओके. आता या पॅरेंट्सचं एज काय असेल हो? कुणी सांगेल का जरा चॅटबॉक्समध्ये, पॅरेंट्सचं एज काय असेल? चुकलं तरी चालेल, आपला पहिलाच दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. चुकलं तर चालेल. एज काय असेल? अप्रॉक्सिमेटली 30 to 45 किंवा 50 असेल. बरोबर आहे. 30 to 45 किंवा 50 असेल. राईट. ओके. बऱ्याच लोकांनी टाईप केलं, व्हेरी गुड. ओके. म्हणजे हे काय झालं आपल्या ऑडियन्सचं एज. ठीक आहे. नंबर 3, महाराष्ट्रात आहे माझी कंपनी, म्हणजे मला महाराष्ट्रातल्या लोकांनाच विकायचं आहे. जनरली मला महाराष्ट्रातल्या लोकांना विकायचं आहे प्रॉडक्ट, महाराष्ट्राच्या बाहेर नाही विकायचं. तर भाषा कुठली बोलत असेल हो माझा ऑडियन्स? स्पेलिंगकडे लक्ष नका देऊ. कुठली भाषा बोलत असेल? जनरली मराठी किंवा हिंदी, बस. त्याच्यावर तर बोलत नसेल. तसे तर गुजराती, पंजाबी सगळेच बोलणारे लोक असतील महाराष्ट्रात. पण मराठी जनरली चालणारी आहे. बरोबर आहे. मराठी किंवा हिंदी आपण लिहू शकतो. व्हेरी गुड. आता याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न. मला महाराष्ट्रातच सेलिंग करायचं आहे, तर मग मी लोकेशन काय चूज करेल हो फेसबुक ऍडवर किंवा इंस्टाग्राम ऍडवर? आयदर मी महाराष्ट्र चूज करू शकतो, किंवा माझी कंपनी जर पुण्यात किंवा मुंबईत असेल तर मी पुणे मुंबई चूज करू शकतो,
किंवा जर मला असं वाटत असेल की महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत, 27-28 काहीतरी जिल्हे आहेत मला वाटते, नॉलेज कमी आहे माझं त्या बाबतीत, पण जे काही असेल 27-28 जिल्हे असतील, तिकडे मला लावायचं असेल तर त्यातले मी कुठल्या जिल्ह्यामध्ये लावेल जे टॉप मोस्ट आहेत. जसं मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, रायगड आहे, पालघर आहे, ठाणे आहे, अशा ठिकाणी लावेल मी ऍड माझी. कारण तिथले लोक एज्युकेटेड आहेत किंवा तिथले लोक जनरली फेसबुक ऍडचा बघतात किंवा त्याच्यावर क्लिक करतात. ओके, असं मला वाटतं, राईट. सो म्हणजे मी काय करेल, आयदर इथे ऑल महाराष्ट्र सिलेक्ट करेल किंवा स्पेसिफिक सिटी सिलेक्ट करेल. सिटी, येस ऑर नो. हा डेटा झाला का आता माझ्याकडे? हा जो डेटा आहे ना माझ्याकडे आता, हॅलो 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 हॅलो, लक्ष द्या. हा जो डेटा आहे ना माझ्याकडे आता, या डेटाला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स. काय म्हणतात याला? टार्गेटेड ऑडियन्स. तुम्हाला जर आठवत असेल तर ठीक 1 तासाआधी, म्हणजे पाऊण तासाआधी, 45 मिनिट्स आधी, मी एक वाक्य बोललो होतो. गंजे को कंगी मत बेचना. इफ यू नो युअर राइट ऑडियन्स, की मुझे मेरा प्रोडक्ट किसको बेचना है, मला माझं प्रॉडक्ट जे आहे ते कुणाला विकायचं आहे, हे जर तुम्हाला माहित आहे, तर तुम्ही जास्त सेल करू शकता का? येस नो इन द चॅट बॉक्स. किंवा तुमचे मार्केटिंगमध्ये किंवा सेल्समध्ये कमी पैसा खर्च होईल का? येस नो इन द चॅट बॉक्स. राईट. येस येस येस. ओके, मेनी पीपल आर टायपिंग येस, थँक्यू सो मच. इफ यू नो, जर का तुम्हाला एक्झॅक्ट माहित आहे की मला कुणाला प्रॉडक्ट विकायचा आहे, सो ऑब्व्हियसली तुमचा खर्च कमी होईल. राईट, याला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स काढणे. तर आता तुमचं होमवर्क काय आहे? हॅलो, तुमचं होमवर्क काय आहे? होमवर्क करायपेक्षा आपण आत्ताच करायचं का लगेच? कारण होमवर्क तुम्ही कराल की नाही कराल? आत्ताच करायचं का लगेच? चला सुरुवात करू आपण. मी चॅटबॉक्स मध्ये एक फॉर्म देतो तुम्हाला. ठीक आहे. त्या फॉर्म मध्ये मी लिहिलेलं आहे की तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे, तुमचं लोकेशन कुठलं आहे, त्याची एज काय असेल, या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तेवढंच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, की जर जे जे लोक हा फॉर्म भरतील किंवा जे जे लोक ह्या प्रश्नांची उत्तरं देतील, त्यांना उद्या सकाळी 9 वाजेच्या आधी, ऐकून घ्या मी काय म्हणतो, जे जे लोक हा फॉर्म भरतील किंवा याचं उत्तर देतील, त्यांना उद्या सकाळी 9 वाजेच्या आधी तुमच्या व्हॉट्सॲपवर, तुमच्या व्हॉट्सॲपवर जो कोर्स मी बोलतोय, बेसिक कोर्स माझा, ज्याची किंमत 4,999 आहे, त्याचा ऍक्सेस मिळेल. त्याचा ऍक्सेस मिळेल आणि तो कोर्स तुम्हाला उद्या दिवसभरात बघायचा आहे. आणि त्या कोर्समध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला इम्प्लिमेंट सुद्धा करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं पेज बनवायचं आहे. काय करायचं तुम्हाला? तुमचं पेज बनवायचं आहे. ओके. तुमचं पेज बनल्यानंतर तुम्हाला तुमचं बिझनेस अकाउंट बनवायचं. ओके. सो एक फॉर्म दिलेला आहे मी, गुगल फॉर्म, मी तो इथं स्क्रीनवर सुद्धा ओपन करतो. माझ्या सोबत सोबत भरायचा सर्वांनी. चला, लेट स्टार्ट. ओके. कशाला होमवर्कची वाट बघायची, नाही का? इथेच करून टाकू आपण जे आहे ते. सोक्ष मोक्ष इकडेच लावून टाकू. चला, ओपन द फॉर्म. हा फॉर्म आहे तुमच्या समोर. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. नंतर तुम्हाला ईमेल आयडी लिहायचा आहे. ओके. ईमेल आयडी का बरं? कोर्सचा ऍक्सेस देण्यासाठी ईमेल आयडी लागेल. त्यासाठी ईमेल आयडी लिहायचा आहे. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर लिहायचा आहे. का बरं व्हॉट्सअप नंबर? कारण की हा कोर्स तुम्हाला व्हॉट्सअपवर येणार आहे, म्हणून व्हॉट्सअप नंबर लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की तुमची जी ऑडियन्स आहे ती कोण आहे, मेल आहे, फिमेल आहे, की बोथ आहे. आता एक प्रश्न माझा राहिला होता, लक्ष देऊन ऐका. पॅरेंट जे आहेत ते मेल असतील की फिमेल असतील की बोथ असतील? बोथ असतील ना, बरोबर आहे. म्हणजे बोथ, तुमची ऑडियन्स काय असेल? बोथ. तर तुम्हाला हेच बघायचं आहे की तुमची ऑडियन्स कोण आहे, मेल आहे, फिमेल आहे की बोथ आहे. तुमची ऑडियन्स म्हणजे, अजूनही काही लोकांना कन्फ्युजन असेल, तुमची ऑडियन्स म्हणजे तुमच्याकडे आज जे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला विकायचं आहे. तरी तुम्ही कोणाला विकाल? लेडीजला विकाल, जेंट्सला विकाल, लहान मुलांना विकाल, त्यांच्या पॅरेंट्सला विकाल. ते तर पॅरेंट्स म्हटलं तरी मेल आणि फिमेल तर येणारच ना त्याच्यामध्ये. ओके. सो हा फॉर्म भरायचा तुम्हाला. इथं पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, व्हॉट इज द जेंडर ऑफ युअर ऑडियन्स, मेल, फिमेल और बोथ? बोथ असेल तर बोथ सिलेक्ट करा, मेल फिमेल असेल तर मेल फिमेल सिलेक्ट करा. स्पेसिफिक एक असेल तर हा एकच सिलेक्ट करता येईल काहीतरी. दुसरा प्रश्न आहे, विच लँग्वेज युअर ऑडियन्स स्पीक, मराठी, हिंदी और इंग्लिश? जनरली जर का मराठी करत असेल तर मराठी करा, हिंदी असेल तर हिंदी करा. इथे एक ऑप्शन अजून पाहिजे होतं ऑल, पण ते नाहीये. जनरली तुम्ही मराठी सिलेक्ट करायच्या मध्ये आता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकेशन ऑफ युअर ऑडियन्स. काय लोकेशन आहे तुमच्या ऑडियन्सचं? महाराष्ट्र आहे, ऑल इंडिया आहे की अदर आहे? म्हणजे तुम्ही जेव्हा जर का फेसबुक ऍड केली उद्या, ओके, समजा तुम्ही जर का फेसबुक ऍड केली
तर तुमची फेसबुक ऍड कुठं चालेल? महाराष्ट्रात चालेल, इंडियामध्ये चालेल, की काय म्हणतात त्याला, अदर कंट्रीमध्ये चालणार आहे? ठीक आहे. ओके. चॅटबॉक्समध्ये टाईप करू नका बरं का. गुगल फॉर्म भरायचा आहे तरच तुम्हाला ते होईल. ओके. डू नॉट टाईप इन चॅटबॉक्स. आय एम नॉट एबल टू सी द चॅटबॉक्स. आय एम नॉट सीइंग द चॅटबॉट. चॅटबॉक्स मी बघत नाहीये. व्हॉट इज युअर मंथली ऍडव्हर्टायझिंग बजेट? जर का तुम्ही सुरुवात केली उद्या ऍडव्हर्टायझिंग लावायची, समजा तुम्ही प्लॅन केला, पहिले तर प्लॅन करावं लागेल ना, की सर मला किती अर्निंग करायची आहे. समजा तुमचं टार्गेट आहे की सर मला वर्षाला 12 लाख रुपये कमवायचे आहे. किती? 12 लाख रुपये. महिन्याला 1 लाख रुपये मला कमवायचे आहे माझ्या बिझनेसमधून, माझे प्रॉडक्ट सेल करून. प्रॉफिट म्हणतोय मी, प्रॉफिट. महिन्याला 1 लाख मला कमवायचे. तर तुम्हाला हे डिसाईड करावं लागेल की हे 1 लाख कमवण्यासाठी मी मार्केटिंग आणि सेल्सवर किती पैसे टाकायला तयार आहे. 10,000, 20,000, 30,000. तर तुमचं मार्केटिंग बजेट काय आहे हा प्रश्न आहे शेवटचा. ऍडव्हर्टायझिंग बजेट किती आहे तुमचा? 3 ते 5 हजार मंथली आहे बरं का हे. 10 ते 20 हजार की 30 हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त? आता जर का 30 हजार तुमचं बजेट आहे तर म्हणजे तुम्ही डेली 1,000 रुपये स्पेंड करू शकता. 10 ते 20 हजार जर तुमचं बजेट आहे तर डेली तुम्ही 500 ते 600 रुपये स्पेंड करू शकता. 3 ते 5 हजार तुमचं बजेट आहे तर तुम्ही डेली 100 ते 200 रुपये स्पेंड करू शकता. आणि प्रत्येकासाठी माझ्याकडे आन्सर आहे, डोंट वरी. तर हे तुम्ही आज भरून द्याल तर मी उद्या त्याच्यावर तुम्हाला सॉल्युशन सांगेल. डोंट वरी. ठीक आहे. आता काही लोकांना अडचण येते की फॉर्म भरता येत नाही. होत आहे का? असं होत आहे का? कोण म्हटलं की लिंक क्लिकेबल नाही आहे? लिंक क्लिक होत आहे का? फॉर्म ओपन होत नाही का? बऱ्याच लोकांना अडचण येत आहे. चला 2 मिनिटात सॉल्व्ह करू आपण प्रॉब्लेम. काळजी नका करू. एकच सेकंद द्या मला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच आहे आपण. ओके. एक सेकंद द्या मला. मी तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा पटकन. ठीक आहे. आणि मग तिकडे मी फॉर्म शेअर करतो. तिकडे पटकन तुम्हाला फॉर्म मिळून जाईल. ओके. ठीक आहे. एकच सेकंद द्या मला. काळजी करू नका. सगळ्या प्रश्नाचं, सगळ्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन आहे आपल्याकडे. आय एम जस्ट. काही हरकत नाही, हळू टाईप करा. फास्ट टायपिंग नाही जमत, हळू टाईप करा. फॉर्म भरून द्या फक्त आज. आता फॉर्म तुमच्याकडे येणार आहे. 2 मिनिटं थांबा. मी आहे ना एक ग्रुपची लिंक शेअर करतो. तुम्ही त्या ग्रुपमध्ये आयदर असाल किंवा जॉईन करायचा आहे तुम्हाला तो ग्रुप. आणि तिथे तुम्ही जॉईन झाले की एक 5 मिनिटात तुम्हाला लगेच मी काय करतो, लिंक शेअर करतो याची, गुगल फॉर्मची. ठीक आहे. हा ग्रुप आहे. हे घ्या, मी तुम्हाला ग्रुपची लिंक शेअर करतो आणि ओपन ठेवतो मी ग्रुप. काळजी करू नका. तर तुम्हाला काही प्रश्न असला तुम्ही टाईप करू शकता. हम्म. ओके, मी ओपन करतोय ग्रुप. हा, घ्या. हा ग्रुप जॉईन करा सर्वांनी. चॅट बॉक्समध्ये लिंक आलेली आहे. तुम्ही आयदर या ग्रुपमध्ये असाल किंवा नसाल तरी हा ग्रुप जॉईन करा. जॉईन झालं तुमचं की मी लिंक शेअर करतो पुन्हा एकदा. काळजी नका करू, कारण तुम्हाला ही क्लिअरिटी आली पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होणार काम तुमचं. ओके. सो जॉईन दिस ग्रुप. केला का जॉईन? पटापट जॉईन करा. ओके. बाकी काही लोक त्या ग्रुपमध्ये असतील अशी आशा करतो मी. आणि त्या ग्रुपमध्ये मी एक लिंक शेअर केली आहे बघा, गुगल फॉर्मची. तुम्ही तो गुगल फॉर्म भरून द्या आता. आता बघा, आता ओपन होतो का? आता होईल ओपन. करा बरं, आता बघा बरं एकदा. होतो का बघा बरं आता. होतोय? येस, नो? चॅट बॉक्समध्ये सांगा मला. मला पण माहित पडलं पाहिजे होतो की नाही. ग्रुपची लिंक ओपन होत नाही? असं कसं होईल? ओके, एक सेकंद थांबा. आरती मॅडम जरा टाका बरं तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिंक. गुगल फॉर्मची टाका आणि ग्रुपची पण टाका. अशी अडचण येत नाही जनरली. ठीक आहे, आली असेल तर आपण सॉल्व्ह करू. बघाच. भरला ना जवळजवळ 54-55 लोकांनी फॉर्म भरले आतापर्यंत. भरा पटापट भरले बाकीच्या लोकांनी. ग्रुपमध्ये टाईप पण करत आहेत काही लोक. जॉईन झाले आता नवीन. हा, हे घ्या. ग्रुपमध्ये मी पुन्हा एकदा शेअर करतो लिंक. ग्रुपची लिंक पुन्हा देऊ? पुन्हा देऊ? ओके, हे घ्या.
पुन्हा घ्या ग्रुपची लिंक. हे याच्यासाठी आहे, हॅलो लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. हे याच्यासाठी आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे की नेमकं तुमचं प्रॉडक्ट जे आहे किंवा तुमचा बिझनेस जो आहे तो कुठल्या लोकांपर्यंत किंवा कोणत्या लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. ठीक आहे. सो ग्रुप जॉईन करा. ग्रुपमध्ये तुम्हाला फॉर्मची लिंक येईल. ती फॉर्मची लिंक भरा. आता भरा माझ्यासोबत ताबडतोब. नंतर होत नसते काम. आता करायचं लगेच. ठीक आहे. सबमिट झालं, काही हरकत नाही, सांगायचं नाही. सबमिट केलं ना तुम्ही, बस. फॉर्मची लिंक पुन्हा एकदा देतोय मी ग्रुपमध्ये. आरती मॅडम, ग्रुपमध्ये टाका फॉर्मची लिंक पुन्हा एकदा. तुमच्या 3, 4, 5 जूनचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा लिंक टाका. आणि तिथे एक मेसेज पण टाका की काइंडली फिल दिस फॉर्म. जे लोक आता लाईव्ह आहेत आपल्यासोबत. ओके, व्हेरी गुड, फॉर्म आलेला आहे. ठीक आहे. ओके, चला मी तुमच्याकडे एकदा रिपीट करतो आणि मग आपण पुढे जाऊ. एकदा रिपीट करतो, लक्ष द्या सर्वांनी. आत्ता जरी तुम्ही फॉर्म भरला नसेल, आत्ता जरी तुम्ही फॉर्म भरू शकले नसाल, काय हरकत नाही. फॉर्म काय आहे ते एकदा बघून घ्या आणि त्याच्यामध्ये काय भरायचं आहे ते बघून घ्या एकदा. सर्वांनी लक्ष द्या इकडे. सेशन झाल्यावर भरला तरी चालेल, पण आज रात्री भरा म्हणजे तुम्हाला उद्या सकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत कोर्सचा ऍक्सेस मिळेल. ओके. ओके. सो इथे बघा काय काय याच्यामध्ये. पहिले तुम्हाला काय भरायचं आहे, नाव द्यायचं आहे, तुमच्या स्वतःचं नाव टाकायचं आहे. ओके. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे, व्हॉट्सअप नंबर, तुमचं ऑडियन्सचं जेंडर काय आहे, मेल फिमेल किंवा बोथ हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विच लँग्वेज युअर ऑडियन्स स्पीक ते टाकायचं आहे, मराठी हिंदी इंग्लिश. लोकेशन ऑफ युअर ऑडियन्स टाकायचं आहे, इंडिया किंवा अदर कंट्री. ठीक आहे, किंवा महाराष्ट्र. आणि तुमचं मंथली बजेट टाकायचं आहे. ओके, एवढं टाकायचं आहे. ठीक आहे. चला, चला पुढे जायचं. व्हेरी गुड. ओके. सो आय होप यू एन्जॉय द सेशन. किती लोकांना असं वाटते की आजच्या सेशनमध्ये मला व्हॅल्यू मिळाली? टाईप व्हॅल्यू इन द चॅट बॉक्स. टाईप व्हॅल्यू इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटते की मला आजच्या सेशनमध्ये व्हॅल्यू मिळाली? टाईप व्हॅल्यू इन द चॅट बॉक्स. व्हॅल्यू मिळाली किती लोकांना असं वाटते? ओके. तो शेवटचे 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, 5 ते 10 मिनिटं. त्यामधले 5 मिनिटं मी तुम्हाला एक रिटार्गेटिंग नावाचा प्रकार समजावून सांगणार आहे. आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिटं मी तुमचे प्रश्न उत्तर घेणार आहे आजच्या सेशनवरचे. ठीक आहे. आज मी जेवढं शिकवलं त्याच्यावरच प्रश्न विचारा फक्त, कृपा करून. ठीक आहे. चला, व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी टाईप केलं, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. ओके. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू गाईज. थँक्यू सो मच. ओके. I hope you enjoyed the today's session, right? Now let's understand what is retargeting. ओके. आता तुम्ही टार्गेटेड ऑडियन्स पाहिला की कुणाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे मला. ओके. पण आता तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली. ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्याबरोबर लगेच तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली की तो तुमचं प्रोडक्ट विकत घेणार आहे का? येस नो? की अरे मी तुमचीच वाट बघत होतो, अरे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली का, द्या 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 तुमचं प्रोडक्ट, मी घ्यायचंच आहे मला, असं होईल का? नाही. तो तुम्हाला काही प्रश्न विचारेल किंवा तो एकदा बघून सोडून देईल किंवा काहीतरी होईल असं. मग त्या लोकांना आपल्याला काय करावं लागेल? त्यांना आपल्याला रिटार्गेट करावं लागेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिटार्गेट? याच्या नावात, या शब्दातच आहे त्याचं मिनिंग. रिटार्गेट. रिटार्गेट म्हणजे पुन्हा टार्गेट करावं लागेल. तर त्यांना पुन्हा टार्गेट कसं केल्या जाते लक्षात घ्या. तुमची जर का वेबसाईट असेल, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, असेल तर तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या लोकांना तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. तुम्ही जर का युट्यूबला व्हिडिओ बनवत असाल किंवा रील्स बनवत असाल किंवा फेसबुकला रील्स बनवत असाल, तुम्ही मेकअप आर्टिस्ट वगैरे असाल तर हे लोक बनवतात जनरली. ओके. सो त्यांना तुम्ही रिटार्गेट करू शकता की ज्या लोकांनी मला माझा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना माझी ऍडव्हर्टाइजमेंट दाखव, हे आपण करू शकतो. फॉर्म फिलअप. आता बघा, तुम्ही लोकांनी माझा फॉर्म भरला, बरोबर आहे? झूमचा आपला गुगल फॉर्म भरला तुम्ही. आता तुम्हाला मी परत परत माझी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो. हा डेटा जर का मी फेसबुकला दिला तर मी तुम्हाला परत ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो. ओके. त्यानंतर आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज विजिटर. तुम्हाला मी सांगितलं पेज कसं बनवायचं, कोर्स पण मी तुम्हाला देणार आहे. ओके. सो त्याच्या माध्यमातूनही तुम्ही काय करू शकता की तुमच्या पेजला जे लोक व्हिजिट करतात त्यांना सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. आणि शेवटचं म्हणजे तुमच्याकडे जर का काही डेटा असेल आधीचा तुमच्या कस्टमरचा, तर त्यांना सुद्धा तुम्ही परत परत ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स. ओके. सो नाऊ आपण घेऊया Q&A. क्वेश्चन आन्सर तुमचे जे काही असेल आजच्या सेशनचे तुम्ही विचारू शकता. पण तत्पूर्वी एकच छोटीशी गोष्ट मला सांगायची आहे की दररोज आपलं सेशन जे आहे ते 1 ते 1.5 तास असेल, कधी कधी 1.25 तास, कधी कधी 1.5 तास असेल. सो बी रेडी, बी प्रिपेअर्ड विथ युअर माइंडसेट. ओके. उद्या पण 9 ते 10:30 आपण भेटणार आहे. उद्या परवा पण आपण 9 ते 10:30 भेटणार आहोत. जे काही होमवर्क तुम्हाला मिळतंय ते अगदी मनापासून
आणि 100% करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतील. इफ यू आर जस्ट टाइमपास करायचा असेल तुम्हाला, इफ यू आर इन दॅट माइंडसेट, नो प्रॉब्लेम, आय डोंट माइंड. ओके, बिंदास तुम्ही सेशन अटेंड करा. बट इफ यू रिअली वॉन्ट टू चेंज, मी तुम्हाला जे ट्रान्सफॉर्मेशन माझं दाखवलं, की एका बाईक पासून मर्सिडीज पर्यंतचा मी प्रवास केला, कधी इंटरनॅशनल गेलो नव्हतो, मी दुबईला जाऊन आलो. आता यावर्षी पण एक मी एक गोष्ट करणार आहे. ओके, 3-3.5 लाखाचा मी हा सेटअप तयार केला माझ्या रूम मध्ये. सो ह्या सर्व गोष्टी ज्या झाल्या झिरो पासून, अशा टाईपचं जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे असेल, सो बी सिरियस 3 days. Okay. How many people again committing me कि that sir I am serious? Type serious in the chat box. I am serious. Type in the chat box. So seriously 3 दिवस पुढचे अटेंड करायचे. पुढचे म्हणजे आजचा तर एक दिवस झाला, उद्या आणि परवा. ओके, ठीक आहे. तुमचे जे काही मित्रमंडळी आहेत, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या ग्रुपमधल्या अधिकाधिक लोकांनी हा सेशन अटेंड करावा, असं जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या ग्रुपमधल्या अधिकाधिक लोकांनी हा सेशन अटेंड करावा, तर आज या इथं जेवढे लोक आहेत त्यांना माझी एक मनापासून कळकळीची विनंती आहे. आत्ताच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जा, आत्ता, राईट नाव, आणि तिकडे एक मेसेज लिहा की तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं. कुठं तरी असं तुम्हाला असं वाटलं का की मी माझं प्रॉडक्ट प्रमोट करण्याचा प्रयत्न केला किंवा माझं प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न केला, की तुम्हाला असं वाटलं की 100% व्हॅल्यू दिलेली आहे फक्त, विदाउट एनी एक्सपेक्टेशन, आजच्या सेशनमध्ये तरी. सो प्लीज टाईप युअर ओपिनियन, युअर फीडबॅक इन द व्हॉट्सअप ग्रुप. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचा फीडबॅक द्या. आणि एका लाईनीत नका देऊ, हा प्रोग्राम फार छान होता, वाव, नाईस प्रोग्राम, असं नका करू. काहीतरी लिहा, 1-2 वाक्य, की तुम्हाला आज काय शिकले, कसं वाटलं, पहिल्यांदा अटेंड करून कसं वाटलं, तुम्हाला फेसबुक बद्दलची माहिती होती का. व्हिडिओ रेकॉर्ड करा, मोबाईल असा पकडा आणि व्हिडिओ रेकॉर्ड करा की नमस्कार, माझं नाव XYZ, जे काय असेल तुमचं नाव, मी या गावावरून बोलतो, या सिटीमधून बोलतो, आणि मी आज सागर सरांचा प्रोग्राम अटेंड केला आणि तो मला असा असा वाटला. चांगला वाटला असेल चांगलं बोला, वाईट वाटला असेल वाईट, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, आय एम एक्सेप्ट, आई एम रेडी टू एक्सेप्ट बोथ द थिंग्स, है ना. ठीक है, आप मुझे ना पसंद करते हो, इस बात को भी मैं पसंद करता हूँ. ठीक आहे, चलो. ओके, सो आज आपण इथं थांबूया. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आजची जी ऑडियन्स आहे ती फारच एनर्जेटिक होती, खूप लोक फार रिस्पॉन्सिव्ह होते. सो शेवटी एकदा मी पुन्हा एकदा गुगल फॉर्म शेअर करून देतो. तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर नक्कीच फॉर्म भरा, बिकॉज फॉर्म भरला तरच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर कोर्स येईल, अन्यथा डिफिकल्ट जाईल, कारण आमच्याकडे डेटा नाही आहे आणि आम्ही सर्वांना कोर्स नाही देत. कारण जे लोक जॉईन करतात लाईव्ह सेशनमध्ये, जे लोक शेवटपर्यंत थांबतात, आम्ही त्यांनाच कोर्स देतो. ठीक आहे. आरती मॅडम आहेत ग्रुपमध्ये, जे आमच्या ग्रुप ॲडमिन आहेत. जर का तुम्हाला फॉर्म नाही मिळाला, फोन नका करू, त्यांना तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. कॅन वी अटेंड सेम सेशन अगेन? येस, यू कॅन अटेंड, बट दॅट विल बी नॉट द सेम सेशन, कारण मी प्रत्येक वेळी काहीतरी कमी जास्त बोलतो. तर पुढच्या सोमवारी सेशन तर होते, पण ते सेम नसेल. यू कॅन गेट अ रेकॉर्डिंग ऑफ दिस इफ यू वॉन्ट. ओके, सो थँक्यू सो मच गाईज, लव्ह यू ऑल, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. खूप मजा आली आज तुमच्यासोबत 1.5 तास टाइम स्पेंड करून. उद्या आणि परवा सुद्धा आपण भेटणार आहोत. आय होप यू ऑल आर एन्जॉईंग द सेशन. आणि उद्या याच एनर्जी सोबत, याच काय म्हणू आपण त्याला, एक्साइटमेंट सोबत आपण उद्या भेटणार आहोत. ओके, सो विल मीट टुमॉरो शार्प 9 PM. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू सो मच.